हरिभाऊ लफडं गेले की असं लोक उलट टांगू टांगू मारतात. याचं आहे लफड्याचं गाणं. काय रे बा आपण तर लफडेच करत नाही बा, या भानगडीत पळतच नाही बा आपण. हे बाबा 7 दूर बाबा बायको आहे आपल्याला घरी. वाचवा ना रे, का तोंड पाहून राहिला गावातले लोक. आता तो शिवल्या तिकडे गेला मला सोडा बाबा, काढा खाली खाला ना, नाही तो मारीन तो मारीन तो डायरेक्ट जीवात जीव घेईन तो माया. बे बबन्या तुला लफडं केलं का आम्हाला विचारून केलं का? या लफड्या याच्यात आम्ही नाही म्हणतात पडत बाबा बाईच्या फंद्यात. काय बापा मार तू. आता म्हणा तोंड वाचून आला, वाचवा रे तोंड पाहता काय रे. आम्ही काय एवढे रिकामे आहो काय शिवल्याचा मार खा आम्ही तुला वाचून? बापा मा काही दोष नव्हता ना, शिवल्या बायकोने फसवलं तर भले. आता ते साऱ्या गावाची चावड्याचं भी काय करू. तिनंच मला फोन लावलं, फुस लावली ना तिनं, नाही तर मी तर नाही म्हणू बाबा. पण आता माणसाही जाता पगळलो मी, आता काय करू बी. माझ्यात झाली चुकी, पण मला सोडा ना आता. हटून सोडून द्या ना मला. शिवल्या येतात मी पोहून जातो. तू काही सांगू नको आम्हाला. एका हाताने टाई वाजत नसते बरं. दोन्ही हाताने वाजत असते. तू या होकार असेल तास तिने केलं की नाही, तसं कसं करीन रे. म्हणून तुझ्या का जाऊ बसत त्या शिवल्या घरी. मोठा म्हणते तो वाचवा रे मले, वाचवा रे. हो बाई पाय व त्या नवरा कसा आहे नखरेल. घरी बॉम्ब नाही पडत, इकडे पाय काय धिंगाणा घालून राहिला तर. सांग त्याला 2-4. नाही तर तू 2-4 गुचके मार त्याले बबनेले. काय करू बापा आता. नवरा नाला काय ना, आता काय करू. मला जाता येत नाही ना पुढे बापा. जरी झाला तरी तो आता माझा नवरा आहे ना, आता काही म्हणू शकत नाही बापा. हेच जर मी ना असं कांड केलं असतं तर मानवऱ्यानं मला किती झोडलं असतं. पण तसं नाही ना. आता बायकोला किव येतच असते नवऱ्याची, तर मी काहीच करू शकत नाही ना बापा. आता बाईची जात काय करीन तर काय करीन आता सांगा ना तुम्हीच. बरोबर हात जोडून पाया पडून विनंती करतो, मला सोडा फक्त अठून. शिवल्या येतात मी फरार होतो अठून. मी आता बापा गावात तोंड नाही दाखवणार. बायकोला घेऊन चालला तुम्ही माया. मी गावात तोंड नाही दाखवणार, सोडा फक्त भले. नाही येत बापा गाव सोडून. लोफर तू असणार, तू जाय गाव सोडून. मी काल येऊ सोबत रे लोफर. चटक लागली रे तुला बाहेरची. घरी नाही बॉम्ब पाडत तशी, बाहेर तोंड घालून राहिला मोठा. शैले ना असंच पाहिजे. बरं टांगलं तर त्या शिवलाल ना, बरं टांगलं तर याले असंच पाहिजेत ना. चांगला मार म्हणा. डबल असं करे की नाही करे. अव तुला काय सांगू मी, तू माही काही चुकी नाही ना. त्या शिवल्याच्या बायकोनं अर्चीनं मला फसवलं ना. ते मग तिनं मला फुस लावली ना, तिनं मला गाजर दाखवलं. मग काय करू मी, माणसा इथं आता पगळलो. या माऊली विचारा, माऊली सारच माहित आहे. अरे माऊली बोल रे. मला काही माहित नाही रे बापा. तुझे पाप पुण्य तुला माहित बापा. हो गड्या मानावं घेऊ बापा. त्या बरोबर का मला मार खायला होतं का. तू खाऊन राहिला झपके बाबा. ए लेका माऊली तू बदल लागा लेका. शेण्यापासून बुड खालो सारं तुला माहित आहे ना. सारं सांगेल मी कोणा दिवस पासून चालू झालं कुकडे भेटलो आम्ही. लेका सारं तुला माहित आहे ना रे बाबा. तरी लेका तू बदलून राहिला का. दोस्त असली शैतान असले का तू. त्याला काही माहित नाही भाऊ. आपण कशात काही नव्हतो. साऱ्या गावाच्या लोक सांग तुम्ही. मला काहीच माहित नाही. या बबण्याला माहित, शिवल्या बायकोला माहित. मला काय घेऊन मा कानाला हातात बापा. मी काही नाही बापा. मला सांगू नको रे बाबा. मानावं घेऊ तो शिवल्या मला मारीन बापा त्या बरोबर. दाबून घे रे बबने दाबून. पाय त्या दोस्त माऊली बदलला घे. पाय कसं आहे तर शे रिकाम तो धंदे करू नये. कुणी कसं वक्तार, कुणी कसं ह्याच्यात पडत नसते बरं. कुणी मदतीला येत नाही असं केलं की. माऊली लेका तुले लेका सारं सांगितल्यावर साऱ्या गोष्टी माहित असल्या नाही म्हणून राहिला लेका. तू नाही म्हणून राहिला. आता मी मावर येला म्हणून मावर बितली म्हणून का थांबतो. तू यार बितली की म्हणून सांगितलं मी तुले. तू यार बितली की सांगितलं मी. माऊली हाव म्हणून का मार खाईन शिवलालच्या हातचा. काले माऊली मधात पडीन केले माऊलीन हात वर. आता कोण नाही मधात पडत. काय तू एकटाच मारले का. काय झालं या अडची बाई. सारा भावंडा आला रे भामले लेका. बेकार झालं लेका. हे बेकार झालं हे. पाटील कसं असते लफड. असं आहे मग हे. बेकार नांदा. हे करायला नाही पुरं. बापू पहिल्यांदाच पाहिलो बापा. हे बेकार आहे बापू. पाय ना कसं शिवल्याला मारणं लावले बापा. आणि कोणाला बोलताही नाही राहिला गावातल्याले. काय लफड्या याच्यात कोणीच बंदात पडत नाही बापा. दुसरं काय येतलं तर कोणी मोडते. पाय नाही ती नामदेव भाऊ सरपंच ठाव उभे आहेत. काही बोलून नाही राहिले ती. याच्यात कोणीच नसते बोल. पुरा गरम होईल रे बा आज. माझ्या नानीच लागेला बा. पण बबन काकाली मारून आला मा बाप. काऊन पण असं काऊन. काय झालं ले. माझे दाबून मारलं झालं बा मा बापानं. काऊन मारत असेल बाबा. एक तर सकाळपासून मला 10 रुपये बी भेटले नाहीत. बाईचे भांडणं चालत दोघं नवरा बायकोची. माई गोची झाली नाही याच्यात सारी. मा बाप काऊन मारते काय माहित. मा बाप मा पुढे फुरफार बी नाही करत ना. जराशी हात पाय हलत नाही बाबा. मामायनं केलं की मा बाबा पिंग पाहिजे असं जरासा कल्ला गेला मामायनं की. आज कोण बैकला काय माहित बा मा बाप. मामायला मारून आला बा. उंदरानं कशी काय वाघासारखी डर खाली फोडली काय माहित बाबा.
बाबा उंदरासारखा राहायचं मा वायाच्या पुढे. काय खाल्लं रे बाप्पा असं? मा बापान काय खाल्लं बाबा की डायरेक्ट मा मायले मारून राहिला मा बाप. नक्की काय ना की मोठा घोर आहे वाटते हा. हा आपल्याला समजून नाही राहिले हे. त्याला वानाची मला शिकून राहिली ते. थांब आलो ना मी घरी, आता आलो मी घरी. त्या बजेटच बसवतो ना बजेटच बसवतो ना. बबन्या पाहिजे बबन्या. लफले करते ते लफले. थांब तू थांब. बाबा बाबा मायले मारू नका ना, मायले मारू नका तुम्ही. न्या भुसण्या बाबू, तुला अजून काही समजत नाही यातलं. हा तू जाय होय उठून लवकर जाय. हा तुला काही समजत नाही अजून. लहान आहेस तू, लहान आहेस. बाबा पण आज कोण असं करून कळून राहिले तुम्ही? हा कोण मामाच्या मागे लागले तुम्ही? मामायले तर उद्याच्या भेटा राजा तुम्ही. आज कोण मामायला मारून राहिले तुम्ही? हा मारू नका हो, मारू नका ना. मला 10 रुपये नाही देणार ना, मग 10 रुपये नाही देणार ना. अबे पोट्ट्या, तुला 10 रुपयाची पोलीस आहे. मा संसाराचा गाळा इकडे वाया चालला ना. हा तुला काय समजते बाबू? अजून तू लहान आहेस बाबू. यातलं तुला अजून काही समजत नाही. तू जाय होय बरं लवकर. जाय होय त्या सरपंचाला मा नाव सांग, त्याच्या दुकानातली चॉकलेट आण. जाय होय लवकर लवकर जाय. हा डोकं नको खोटी सा. मला सांगा ना काय झालं तर, काय झालं तर सांगा ना. काय सांगू तुले? काय झालं तर काही नाही झालं. जाय होय तू काम कर. जाय होय लवकर जा. घोबड्या वानाचे, तू घरात आहेस का? घरात आहेस ना तू? हा थांब तू, तुझ्या बजेटच बसवतो मी आता. बस झाले तुझे लाळ आता. हा बस तुला असं लय प्रेमानं वागून राहिलो मी तुले. पण तू त्या लायकीची नाहीस ना. तू त्या लायकी नाहीस. तुले बाहेरची हवा लागली ना, बाहेरची. आज दाखवतोस तुला कशी बाहेरची हवा आहे तर. हा माझा दोस्तच बबण्याच पकडला ना तू ना. थांब तू फक्त. आज तुझ्या बजेटच आहे. त्या बबण्यात आता बजेट मी बसवला तिकडे उलटा टांगलाच मी. आता तुझ्या बजेट आहे. तुले टांगतो आता उलट. बस झाला तुझ्या लाळ आता. बस झाला. बरोबर मग बाप मारते का मामायले? चाल लवकर बसणे, चाल लवकर मागे चाल बाबा, चाल लवकर. बाबा मारू नका ना, मायले मारू नका ना. बाबा चुप बस तू. अजिबात चुप बस बिलकुल. आवाज नाही काढायचा तोंड आवाज नाही काढायचा. बाबा मायले मारू नका ना, मायले मारू नका ना. थांबणार शेपतऱ्या. हा आईले मारू नका. हे तिचे काय पूजा करू का मग? हा तुला माहित नाही बाबू काही अजून. हा तू या गोष्टीत लक्ष नको देऊ. तू लहान आहात. हा तुला समजत नाही अजून. हा जाय होय बाहेर जाय होय. तू जाय होय. बाबा आईले मारू नका ना. बाबा भूषण तुला काही माहित नाही कोणत्या गोष्टी. तू जाय बरं गावात जाय. तू जाय पोरं इतके तू जाय होय. हा जाय लवकर जाय बाबू. हा मी पाहतो काय करायचं आता. जाय तू बाबू जाय. तुला कसं बाबू या गोष्टीत अजून काही समजत नाही. तू लहान आहेस. जाय होय. टेन्शन नको घेऊ तू. हा तू टेन्शन नको. तू माया गेली तर हाय तुझ्या बाप आहे. टेन्शन नको घेऊ तू. हा बाबा मायची नकट्या नाकाची. हा तिला यार पाहिजे आहे की यार पाहिजे. तो मा दोस्तच पकडला बबन्या. हा दुसरा भेटलाच नाही दिले. हा का व चंद्रावय. थांब आता तुझ्या बजेट आहे ना. हा कुठे जाशील तू? बबण्याचा तर बसवला मी गेम. आता तू या गेम बसवतो मी. हा तुला उलट टांगून मार राहील मले. काढते मला आता मारते. आता तो मला काही खरं नाही. आता काही खरं नाही. बबण्याला मारलं म्हणते मी ना. आता म्हणते की हिचा पिशार काढतो म्हणते. काही खरं नाही रे देवा. आता माय विचार करते मनावर. आता देडे उडते पाठीचे. आता लय मारते तो जोरानं बापा. दिसते किडी मिडी बापा. पण लय अंगात जोरा बारा हेल्याचं त्याच्या. मला अटपत नाही तो तर. काय बापा टीव्ही पेशंट पण लय खतरनाक आहे. माय बाई चौथ्यानं झाला ना अंगार. आता चौथ्यानं झाला ना. मारते मला. अरे महाराणी बसेल बाबा पलंगावर. हो आता हिचं पूजा स्वागत आहे. कसे लफडे करा. हा हिच्यापासून शिकावं माणसानं. हा काव थांबतो त्या बजेट आहे आता. मी काही नाही केलं ना बाबा. मी काही नाही केलं ना. मला मारू नका ना. मला मारू नका आता. मी काही नाही केलं. मी काही नाही केलं ना. उठ लवकर उठ. सांगू राहिलो उठ लवकर. उठ. आता पहिले 4-5 गुचके मारायला लागतील चांगले. आणि मग न्या लागेल त्या बबण्या जो इले ओढत. हा तो कसा तिकडे उलटा टांगला म्या.
हा तटी नेऊन हिले उलट्या टांगा लागीन आता पहिले. हा पहिले हिच्यासाठी बजेट बसून घ्या लागीन. हा सभा करून घ्या लागीन ना. हिची पाठ सही करून राहिली ना. हिले कसं यार पाहिजेत ना यार. फक्त कानच पकडला. थांब ना जराशी शांतता ठेवतो. तिथं बुची तर राहिली उपट्याची. काय ना कसे घोचचे घोच केस उपटतो तू येतं आता. काही गलती नाही ना, काही गलती नाही ना. तर बाबण्याचा गो आहे ना बापा, तर बाबण्याच आहे ना गो. जे काय तूच आहे ना तो सगळं. नाही तुझी काहीच गलती नाही. काहीच नाही ना. एका हातानंच टाई वाजत असते, 2 हाताने नाही वाजत. नवीन नियम निघला आता. का ब तूनच त्याला फूस लावली आणि त्याचं नाव घेऊन राहिली का? त्यानं सारं सांगितलं, सारा वकला तरी साधो साऱ्या गावाच्या देखत. तो काय खोटा बोलणार आहे? तू साऱ्या गावाची भावना. तू काय सांगशील मग? तुला चटक लागेल बाहेरची. नाही ना बाबा, मी तशी नाही ना. मला कायची चटक आणि फटक बाबा माहिती. तुम्ही काही बोलून राहिले ना. तो बबण्याचा आहे ना, जे काय ते तो बबण्याचा आहे ना बापा. बबण्या खोटा बोलून राहिला तुमच्या सोबत. माना बदनाम करून राहिला तो. बुले होय बुले. पहिले कुठे नेता बाबा तुम्ही? पहिले कुठे नेता? काय लागते तुला? कुठे नेतो सांगा लागते काय? मेली उपटल्याशिवाय नाही होत गड्या. या कंबळला नात माराच लागते आता. काय झालं? अजून तू त्या बजेट बसलाच नाही ना पुरा. थांब ना त्या कंबळला आता माझ्या रायानं. मेली व वाचवावं माय व बापावं. लफडा करताना नाही दिसलं तिले. घेणं दाबून. अजून काय झालं? अजून पादत तुले. चालतं की नाही? उठलो का चालतं की नाही? उठलो का? नाटकानं करते ते नाटक. यार वागा लागते ना नाटक गेली. उठ. माय शांता, तुला काही माहित आहे की नाही? शिवल्याच्या बायकोचं लफडं आहे ना. लफडं माय हो कोणासोबत माय बाई लफडं? शिवल्याच्या बायकोचं ते बी. हो माय शांताबाई, सगळ्या गावात तर माझं नाही माय बाई. शिवल्याच्या बायकोचं लफडं आहे. आणि तुम्हाला माहित नाही का अजून काहीच? माय दिवस सगळा दूध काढ्यात आणि ताक कर्यात आणि बापा दही कर्यात आणि तूप कर्यात याच्यातच जाते ना सगळा. मला जराशी काही फुरसत भेटत नाही बाई इकडे तिकडे. म्हणून मला काही माहित होत नाही. माय शांता, चांगलंच माजून झालं ना माय बाई शिवल्याच्या बायकोच्या गावात. बंदी बोंबाबोंब झाली म्हटलं. बंद्या गावात माहित पडलं. तुलेच कसं काय माहित नाही पडलं काय सांगा माय बाई? नाही तर सगळ्या गावाच्या खबरा ठेवतो तू आणि हेच खबर तुला माहित नाही. माया त्या मला सांगलं नाही ना कोणा की याचं त्याचं लफडं आहे की कोणाचं काय आहे. काही कोणी सांगत नाही मध्ये. काऊन की मी तळक फळक बोलत असतो ना तोंडात. म्हणून काही कोणी मला सांगायला येत नाही. आणि मी बी काही लक्ष देत नाही ना. मग शांताबाई जरा सगळं लक्ष द्यायला पाहिजे. इकडे तिकडे कान द्यायला पाहिजेत ना तुम्ही ना. कुकडे काय चालू आहे आपल्या गावात, कोण काय करते, लक्ष द्यायला पाहिजेत ना. पहा ना आता हे केवढं मोठं कांड झालं तर शिवल्याच्या बायकोचं. हो म्हणून तो शिवल्या मा घरी आलता. बरोबर आहे. मै बायको आली का म्हणे. अटी मै बायको आली काय हाय का म्हणे मै बायको. मग हेच काही ना काही अशी कारस्थान. म्हणून तो पाहायला आलता त्याच्या बायकोले. कुठे गायब व्हायला असेल ना ते. तसंच आहे ते कसं शिवल्याची बायको इकडे तिकडे फेरफटका मारते ना. म्हणून तो शिवल्या तिच्या मागेच राहत असेल ना. इकडे जाते की तिकडे जाते पाहायला, लक्ष ठेवायला. म्हणून तो विचारत आला असेल तुझ्या घरी की मै बायको हाय काय. की नाही लक्षात आलंच नाही की असं काही असेल म्हणून की शिवल्याची बायको इकडे तिकडे जात असेल की इकडे तिकडे तोंड मारत असेल. म्हणून हा इले पायात आला असेल आपल्या. म्हणे नाही काहीच. शिवल्याच्या बायकोवर आपण शकही नाही करू शकत ना माय बाई. आता तिला 12-13 वर्षाचा पोरगा आहे ना. आणि आपण कसं म्हणसान नाही बे काही तिले वाटत नाही माय बाई. अशा बाया करतील म्हणून काहीच काही. ते बी एवढाले लेकर होऊन. हो माय बाई, आता काही खरं नाही राहिलं बापा. दुनिया लय बदलली बापा, लय बदलली दुनिया. आता 4-4, 2-2 लेकराच्या माया बापा पळून जातात आणि ढोंगडे करतात. असे काय खरं राहिलं का? आमच्या बाबतीत होतं माय बाई असं. आमच्या बाबतीत असं काही जरासं आपण इकडे तिकडे फेरफटका मारला की बुडा टेम्पो घेऊन असेच मागे. हो माय बाई बुडे बाई, खरंच ना तुमच्या बाबतीचा जमाना पुरला बापा. तळक फळक सगळे काम असत. आता काही खरं नाही बापा. आता सगळी दुनियाच बदलली ना. आता कोणावर विश्वासच नाही ठेवू शकत आपण. तर काय तर माय बाई, आपण तर आपल्या शेजारी काय होऊन राहिलं ते आपल्याला माहित नसते. आता तर
असं आहे. त्या लफडेखोरायचे लस प्रकरण वाढले ना माय बाई. आता काहीच खरं नाही राहिलं बापा. कोण कोणाच्या घरात धशील आणि कोण काय करून निघीन बाहेर, काहीच खरं नाही ना माय बाई. काहीच खरं नाही बापा. माझी घुबड तोंडे काऊन मागे लेलून राहिली हा? कान करायची वागती नाही वाटलं काय? शिदी बाय होय पुढे मागे लेलते ते हा? झपके कमी झाले वाटते. अजून मारू का कंबळ्यातला मारू का ते? नाही हो, हा तर शिवल्याचा आवाज आहे. काऊन कल्ला करून राहिला माय एवढा? त्याची बायको पकडली वाटते हो माय बाई. त्यानं लफडं पकडलं वाटते तिचं. अरे बाबा रे, मारू नका ना एवढं. पुढे मग ते यारा जो तो यार वाट पाहत राहिला ना तुया. काय मागे लेलगून राहिली मायव करून राहिली काय? काही नाही मायवन बापावं. अरे मेले आता होय पुढे काय खरकड्या वाहनाची. बाबा येऊन राहिली ना बाबा, येऊन राहिली ना. एवढं मारू नका ना एवढं. माय हो, आज काय शिवल्याच्या बायकोचं काही खरं नाही हो माय बाई. चांगलाच पिशार काढते आता हा शिवला. होय पुढे म्हशी सारखी काय लिहिलं तर माग होय पुढे तुझ्या यार वाट पाहून राहिला तिकडे. चालणं थोडीस दाखवून तुला चौकात काय आहे दणका. मारू नका फक्त, मारू नका रे. बरं मी येऊन राहिली रे बापा. तुम्ही म्हणता ती येतं नाही. मी फक्त मारू नका फक्त. काय झालं रे बाबा शिवलाला? काऊन तिला मारून राहिला रे बाबा एवढं ढोरासारखं, ते बी रस्त्यावर? बाई आता माझा टाइम नाही तुला सांगायला. हा तिकून आलो की सांगतो तुला काय आता. हा पहिले मला हिचा पिशा काढू दे. हॅलो होय पुढे काय लिहिलं तर म्हशीवानी डंगऱ्या खाणीचे. होय पुढे होय. येऊन राहिली बाबा, येऊन राहिली ना. तुम्ही म्हणता ती येतं ना. लात मारली बाबा, बाका बळक्यात लात मारली. हो मला मारू नका एवढं मारू नका ना. अजून काय झालं? अजून तर त्या पिशा निघायचा राहिला. थांब ना तू, चाल ना थोडीसा. पाय ना कशी उलटी टांगतो तुले तर. शांता पाय ना, रंगी हात पकडली वाटते. हे लफडं पकडलं हिचं, बरोबर आहे ना? म्हणून ते मार खाऊन राहिली एवढा ढोरासारखा. माय बाई किती अगं बोलायची आहे बरं हे शिवल्याची बायको. जराशी काही लाज नाही बापा तिले. आपण करतो काय, आपली वय काय, काही खरं नाही बापा. बाई काय म्हणते वायरी आता तुमची? वायरीचं जाऊ दे ना. तुला गावातलं काही कांड माहित आहे की नाही? मोठं कांड झालं ना गावात. तेच ना शिवल्याच्या बायकोचं बबण्याचं. ते माहित पडलं ना मला. माझं झालं म्हणतात त्याच्या घरी. चांगलं झोडणं लावलं त्याला ते शिवल्याला ना. हो ना, बंद्या गावात माजून झालं ते त्या दोघांचं, शिवल्याच्या बायकोचं त्या बबण्याचं. बंद्या गावात बच्चाला माहित आहे. एक नाही असं की ज्याला माहित नाही त्याचं लफडं. हा शिवल्यास कोणता चांगला आहे तर? हा शिवलाही काय काळा आहे ना. हा बी जिकडे जाईन तिकडे तोंड घालते. पण कसं आता त्याच्या बायकोचं त्याला माहित पडलं म्हणून कसं त्याला खपून नाही राहिलं, म्हणून त्याने चांगली बायको झोडणं लावली. आता हेच जर याचं लफडं असतं तर यानं काय केलं असतं? हो माय बाई तसंच असते ते. बाईनं केलं की बस सगळा दोष बाईवर, आणि माणसानं केलं की नाही माणूस सेफ असते माय बाई. माणसानं केलं की माणसाला कोणी काही म्हणत नाही. पाय ना आता शिवल्या बी इकडे तिकडे का तोंड मारत नाही का? इकडे तिकडे करत नाही का तो काही ना काही? पण त्याला कोण म्हणणार आहे? कोणीच नाही म्हणत ना. आणि त्याच्या बायकोनं जरासं इकडे तिकडे तोंड घातलं. आता पाय ना कसा मारून राहिला त्याच्या बायकोले तर. हा तसंच आहे बापा ते. काही खरं नाही आता. दुनिया का खरी राहिली बापा आता. कोणावर विश्वासही ठेवू शकत नाही आपण. तुला माहित नाही का माया बी त्या शिवल्यानं माजून केलं तर बुड्याबरोबर लफडाय म्हणे. हिचं या बुडीचं बुड्याबरोबर लफडाय म्हणे. पण त्या गावात याला माजून केलं तर म्हटलं माहित आहे का? हो माय बाई आम्हाला माहित पडलं तर, पण आम्ही काही विश्वास ठेवला नाही त्याच्या बोल्यावर. आम्हाला माहित आहे ना हा शिवल्या कुकडे चबरते म्हणून कुकडे भादरते. आणि काय विश्वास ठेवा त्याच्या गोष्टीवर? आम्ही का तुम्हाला पाहिलं नाही का? तुम्ही तशा आहे का? आम्ही पाहिलं नाही का तुम्हाला? पण आता कसं काही गोष्टी कसं जरा सगळं दुर्लक्ष करावं लागते. काय मा गंठ्या लहान होता ता मा नवरा मेला. त्यापासून असे माणसासारखे कामं केले आम्ही ना. असं कोणापुढे झुकली नाही म्हटलं माहित आहे काय? आणि कोणाच्या खाली नाही पडली. तर आजकालच्या बाया माय बाई आज नवरा मेला की बस 2 दिवसानं लग्न करतात. काही बाया लफडे करतात. हे असं शिवलालच्या बायको सारखं. द्या माय बाई आता आपल्याला काय करावं लागते लोकांचं. जाऊ द्या आपलं आपण पायात जा. आपण हाव ना चांगलं बस. कोणाचं काही करा नाही लागत आपल्याला. पाहू तिकडे पाहा ना शिवल्यानं बायको आणली झोडत. पाहा ना माय हो खरंच शिवल्यानं शिवल्याची बायको आणली झोडत. पण तिच्या गुणानं मार खाऊन राहिली ते. रंगडे काले करा असे होय ना पुढे. मांग 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 पाय करते ते. चाल ना त्या लवरले भेटून देतो तुले. तो पाय कसा टांगेला मी तिकडे तर चाल लवकर. हो मांग मांग नको चालू नाही तर मग कंबळल्यात मारी मरबी. 2-4 खाल्ल्या धुनातलं. चालून तर राहिली रे बाप्पा, चालून तर राहिली ना. आता का पयत निघू का आटून मी सांगा तुम्ही. फक्त मला मारू नका तुम्ही, मारू नका. होय लवकर पुढे. बाबा जरा काही वय मला बोलू नका ना. देवी रस्त्यावर बोलू राहिले तुम्ही. पण त्या बाया बिरबिर पाहून राहिल्या माईकडे. पानं कशी पाहून राहिले लोक माईकडे. तर इज्जतचा सगळा कचरा होऊन राहिला बाबा. तुम्ही अशी बोलून राहिले तर इज्जतचा सगळा कचरा होऊन राहिला ना. इज्जत आहे का? इज्जत आहे का तुले? इज्जतदार असे कांड नसतात करत. एका लेकराची माया कोणाच्या मांग नाही जात. लफडं नाही करत काही ते. मग पहिले आपल्याला एवढा इज्जतचा खयाल असते ना. विचार करतो ना आपण तसे लफडं करू नये. होय बुले होय
हो लवकर. चालली ना पुढे पुढे चालली रे बाबा पुढे पुढे चालली ना. घे ना दाबून आता. हा पहिले ढंगडे केले आता मार खायच्या अगदी काय म्हणून राहिले. मारू नका मला एवढं मला मारू नका. तसंच पाहिजेत ना तसंच पाहिजेत ना तुम्हाला. एक एक दोन दोन लेकराच्या माया ढंगडे करतात. काही लाजा वाटतात की नाही तुम्हाला. लाजा वाटायला पाहिजेत ना. तर रानमुंडबाई असल्या कोणाच्या मागे नाही गेलो आणि ह्या चालल्या मोठ्या. मारू नका रे बाबा मारू नका रे पाठीवर मारू नका ना. एवढं लागू राहिलं ना पाठीवर लागू राहिलं ना. मारू नका ना. लागून राहिलं तिले लागून राहिला. काय लागून राहिलं व तुले. वाय 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 कडची काय थैया थैया. आज धुपूट पडते पण हिचं चांगला मारते हा शिवल्या आता. शिवल्याची बायको शिवल्यानं पुऱ्या गावातून फिरवणं लावली बापा. आपल्याला काही घेण देण नाही. लफडेखोर ते लफडेखोर. तिचे ढायका जाईन आता. जाऊ द्या कुठे विचार करायला बोलते आपल्याला. नाही माय बाई मीच काले विचार करू कोणाचा. आपलाच तर आपल्याला कमी होते विचार करायला. शिवल्या शिवल्या बायकोल मारून आला वा. हा कान पकडला वाटते हिचं. लफडं पकडलं शिवल्याला वाटते. हा तेच आहे तेच आहे. बबने इथं चालू होते ना कोणे बा. कसं आहे मामा कधी ना कधी हाती लागणारच होतं ते. आता लागले वाटते हाती म्हणून तर इथं धुपूट पडून राहिलं. हा करते इथं इंजन गरम आता शिवल्याला मामा. पुढे करणं काय म्हणजे काय सुखाच असते का. हाती लागली की बस धुपूटच पडते यायच्या. देखा ना नसते. हा करू नये बाबा लफडं. मायची होय पुढे होय लवकर होय पै लवकर चाल चाल लवकर. अरे वाट पाहून आला आणि बिया लवर तिकडे उलटा टांगेला आणि मी तिकडे चौकात त्याले. चाल लवकर. चालून तर राहिले ना बापा चालून तर राहिले ना. आता काय बिन पळत निघू काय आठवण मी. सांगा ना तुम्ही आता ते विचारलं मला मारून मी राहिले तर किती जरा जरा ना. म्हणे मग ते मारू नका ना. मी जाऊन राहिले ना पुढे होय कंबळ्यात लात मारत नाही तर मायची बसता शहाणाची. कळलंय व्हायला पाहिजे तिला कंबळलं वय वय करून राहिली ना तू. हा कंबळलं उचलतं ना. घे ना मग आता कंबळल्याला लता मारतो ती. हा मित्र लफडं गेलं की सांगा तिथे मग. हा बेकार नांदा आहे लफड्याचा. करू नका लफडं. हा आता फक्त व्हिडिओ बघता बघता कसं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना जरूर व्हिडिओ पाठवा बरं. व्ह्यूज खूप कमी होऊन राहिले आपल्याला. एवढा व्हिडिओ चांगला असून एवढा म्हणजे व्हिडिओ चांगला बनवला आपण. मित्र शेतकऱ्या पोराले पुढे काढा बा. हा एवढा आम्ही मेहनतनं व्हिडिओ बनवतो बा. आणि कसं व्ह्यूज कमी येतात बा आम्हाला. हा सबस्क्रायबर बी कमी होऊन राहिले. जर कसं आमचा विचार करावा. असं खूप वेळ लागते हो व्हिडिओ बनायला. असं म्हणजे 2-4 मिनिटात होत नाही. 2-2 दिवस लागतात एक एक व्हिडिओ बनायला. बा मित्र पहा मग बा व्हिडिओ. आता कसं शेअर करसान तर करावा. आता कसं सांगणं आमचं काम आहे. करणं ना करणं तुमचं काम आहे. कमेंट नक्की करा बरं. कमेंट नक्की करा मित्र. होय ना पुढे होय ना. पाय ना आता कसा तुला उलटा टांगून टांगून मारतो. हा बस झाला तुझ्या लाड आता. पाय आता तुझ्या यारा बरोबर तुले कसा सोडतो. जास्त नखरे करतो काय तू. आला रे बाबा शिवलाल आणला रे बाबा. आणली बायको यानं झोडत. पण जर राजा दुखले होऊन राहिलं पण काही करू शकत नाही राजा. हात टेकले आपले. लफडे यायच्यात काय करसान नामदेवरा सांगा तुम्ही मला. हा काहीच करू शकत नाही आपण. आता उद्या बा तसं आहे तसं. हा आता डोळे शिकायचं काम करा आता फक्त. शिवलाल कसं सोडलं. माय म्हणते सोड रे सोड रे. दुखून राहिलं ना. काय दुखून राहिला. हा कपला लवकर. दोघे जण कपला. कोणाला प्रपोज मारायला. हा कसं काय लफडं सुरू झालं तुमचं. चला लवकर सांगा लवकर. कबला नाही तर मग कसं तुमचा दोघांचा बजेट आहेच. हा उलटे टांगून ठीक आहे. तुम्हाला पाणी नाही भाकरही नाही. हा अडी मरसान तुम्ही उलटे लटकून. सांगा लवकर कबला लवकर. माही काही गलती नव्हती ना. तुझी बायकोच बाबा नाही साऱ्या गावाची रे बा. तिनंच मला बायकोलं ना. तिनंच बायकोलं ना. हा मा खोटं वाटते का तुले. या माऊलीला विचार. या माऊलीला सारा इतिहास माहित आहे ना. कुठून सुरू झालं काय झालं कसं झालं. माही काही गलती नाही ना. विचारा माऊलीला विचारतो. माऊलीला विचार. माऊली काही बकला नाही झालं नाही तर बस माय पिशरच आहे आता. मतलब तर मारतच आणलं मला. आता याच्यापेक्षा मारते मग काय माहित पडलं याले की. माऊलीने सांगितलं नाही की झालं फक्त आता. माऊली चुप बस रे बाप्पा. काय सांगू नको बाबा. माऊली चुप बस. सगळा माऊली काय आहे खरं खोटं काय सांग लवकर. काय आहे तुला माहित आहे का. तुला माहित आहे का यायचं काय आहे तर लवकर सांग तू. लवकर सांग माऊली. सांगा की नाही सांगा बा. सांगितलं तर तिकून पापा नाही सांगितलं तिकून पापा. काय करावं माणसानं. फालतू आलं बा. अडीसा घरी गरम झपायला बोललो तरी बाहेर आपलं पाहिले यायला नाही बोललो. अडीसा आपल्याच व्याज उतरला आता. कसं करा रे गड्या. अरे माऊली पट सांगले का. कसं तो बोबण्या सुट्टीनं त्या दोस्त नाही तर ब ढोऱ्यासारखा मार खाते तू. काय असेल ते सांगून दे तू. बक लवकर काय आहे तुला माहित आहे काही.
काय शिवलाल मला काहीच माहित नाही रे मा कानाला हात आहे बा त्याचं लपडं कधी सुरू झालं काय झालं मी तर तुझ्याच बरोबर असून बा आणि तुला किती विचारलं मी आता सांग तू दोस्त तेवढा माया तो बघ नाही दोस्त तेवढा तुला सांगितलं नसतं का मला काही माहित असतं तर मला काहीच माहित नाही रे भाऊ त्याचं पाप पुण्य द्यायला माहित भाऊ मला काहीच घेणं देणं नाही ते तू पाय तू जाणे आणि ते जाणे काय कसं रे काय म्हणून राहिला तो काय म्हणून राहिला नाही म्हणून राहिला तो शिवलाल हा मावल्या खोटा बोलून राहिला हा या सायाने मावल्याला किडे पडतील याच्या तोंडात किडे पडतील जीभ झडीन खाली खोटा बोलते ना तो मी याला सारं सांगितलं त्या बायकोला पुरा येतात त्याला माहित आहे कधीपासून झालं काय झालं बरं आता तुझे म्हणणं आहे ना मा बायकोचं ठीक आहे तिचा विचार काढतो मग आता तिथं ते कपल होतो तिले बस बरं एवढी सबर बायका बोलणार आहे का हो किती विचारलं शिवलालना तर काही सांगत नाही शिवलालले ते कोई चिवत्या बनवते शिवलालले तर शिवलाल सांगणार आहे बापा साधू चूप बस रे एवढा फालतू ऐकू गेलं त्याले तर फालतू आपल्या भर घेईन तो घेणार देणं पहिलेच तर म्हणे आला म्हणे मा घरचा तमाशा पाहायला कसं चुपचाप डोळे शेक फक्त ते राहू देईन तो थोड्या जण आपलाच बोकांडेर बशी निघणे फालतू घेणार देणं फालतू आफत भांडण करा बसा त्याच्यासोबत पहिलेच तर भानगोड्या आहे तो राहू दे बाबा डोळ्यान पाय फक्त कान दुखते म्हणते कान मग सांग ना काय आहे तुझं सांग लवकर हुकून सुरुवात झाली हुकून पाजर फुटला तुले सांग लवकर बाबा माय काहीच नव्हतं ना बाबा माय काहीच नव्हतं ना बबना जे काय ते हाच बदमाश आहे ना बाबा यानंच मले झासात आणलं ना त्याच्या या बबनानं मला काहीतरी खाऊ घातलं त्याचं औषधी आहे काही ना काही ते म्हणून तर मग कसं यानं मला त्याच्या ताब्यात केलं ना मी त्याचं ऐकू ना घोबरदोंडे खोटं नका बोलू ना खरी बोल ना मी काय खाऊ घातलं तुला पाणी दपेल नाही तू हातचं काही सांगू राहिले का चाटा छोटा अडसा फेकाफेकी करून राहिली का शिवला तुले माझ्या दोस्ती शपथ मी ना असं कधी काही केलं नाही गळा तुझ्या बायकोनं बैकवलं मले तुझ्या बायकोनं बैकवलं मले ते सांगते तू ये ना तू सांगते तिचं ना हा काय पोर खेळ लावला घर करणं तुम्ही ना माया पोर खेळ लावला का बरं आता गरम पाणी आणतो डिसा नाही गरम तेल आणि चांगली धुनी देत तुम्हाला तर त्या पाण्यात आणि त्या तेलात सोडतो तुम्हाला साहेब तैतोच भजेसारखं तुम्हाला भजेच काढतो तुमच्या आता थांबा कबल टाकीन लवकर शिवलाल का खरंच तो इथे गार बा तेलातून पाण्यात येईल काय बाबा काय सांगता येत नाही बा एवढं डोकसा आहे पुरी एडी घड्याला बाबा हे खरंच करीन असंच मित्रांनो तुम्हाला जर भाग आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा यापुढील जर भाग बनवायचा असेल तेही कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा बरं व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे हा व्हिडिओ पब्लिश करा Kiran